विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता बातमी आहे अर्थसंकल्पाबाबत। केंद्रीय अर्थसंकल्प सादर झालाय। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डिजिटल स्वरूपात अर्थसंकल्प मांडलाय। यावेळी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या। अर्थसंकल्पामध्ये नोकरदारांच्या कर रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही। दिव्यांगांसाठी कर सवलतीची घोषणा करण्यात आली आहे। पेन्शन करात सवलत दिली गेली आहे। अर्थसंकल्पावर निर्मला सीतारामन काय बोलल्यात पाहूयात। The central government contributes 14% of the salary of its employee to the National Pension System, NPS, Tier 1. This is allowed as a deduction in computing the income of the employee. However, such deduction is allowed only to the extent of 10% of the salary in case of employees of the state governments. आता धाड पडली का त्याची सर्व संपत्ती जप्त करणार हे काम तुमचं जोरात आहे, परंतु ज्यांच्यावर जप्ती करायची आहे ते तर सगळे परदेशात गेले पळून। ज्यांच्या लाखो करोड रुपयाच्या इस्टेटी जप्त करायला पाहिजे त्यांचं करा ना। जे टॅक्स पेअर आहे काय त्यांना काहीच मिळालेलं नाही। आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डिजिटल स्वरूपात अर्थसंकल्प मांडला। यावेळी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या। अर्थसंकल्पामध्ये नोकरदारांच्या कर रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही। दिव्यांगांसाठी कर सवलतीची घोषणा करण्यात आली आहे। पेन्शन करात सवलत दिली गेली आहे। आजचा अर्थसंकल्प सादर झाला, मात्र यावर राजकीय संमिश्र प्रतिक्रिया आल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली। या अर्थसंकल्पामधून तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। तसेच तरुण शेतकरी कामगारांसाठी अर्थसंकल्प फायदेशीर असेल आणि या अर्थसंकल्पाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आलंय। या अर्थसंकल्पामधून तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। तसेच तरुण शेतकरी कामगारांसाठी हा अर्थसंकल्प फायदेशीर असेल असंही त्यांनी म्हटलंय। तसेच या अर्थसंकल्पाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आलं आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोललेत पाहूयात। ये बजट more infrastructure, more investment, more growth और more jobs की नई संभावनाओं से भरा हुआ है। और एक नया क्षेत्र और खुला है और वो है ग्रीन जॉब्स का। ये बजट तत्कालीन आवश्यकताओं का भी समाधान करता है और देश के युवाओं के उज्जवल भविष्य को भी सुनिश्चित करता है। इस बजट का एक महत्वपूर्ण पहलू है गरीब का कल्याण। हर गरीब के पास पक्का घर हो, नल से जल आता हो, उसके पास शौचालय हो, गैस की सुविधा हो, इन सभी पर विशेष ध्यान दिया गया है। इसके साथ ही आधुनिक इंटरनेट कनेक्टिविटी पर भी उतना ही जोर है। आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डिजिटल स्वरूपात अर्थसंकल्प मांडला। यावेळी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या। अर्थसंकल्पामध्ये नोकरदारांच्या कर रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही। दिव्यांगांसाठी कर सवलतीची घोषणा करण्यात आली आहे। पेन्शन करात सवलत दिली गेली आहे। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना या अर्थसंकल्पामधून तरुणांसाठी रोजगाराच्या संधी या उपलब्ध होणार आहेत। तसेच तरुण शेतकरी कामगारांसाठी हा अर्थसंकल्प फायदेशीर असेल आणि या अर्थसंकल्पाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं। दरम्यान राजकीय विश्वातून या अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या।
अर्थसंकल्पावर आलेल्या विविध प्रतिक्रिया पाहूयात. देशातल्या सगळ्या घटकांना समावेश करून घेणारा समावेशी अर्थसंकल्प आणि त्याचवेळी विकासाकडे देशाला नेणारा अर्थसंकल्प, अशा प्रकारे या अर्थसंकल्पाचं वर्णन करता येईल. सगळ्यात महत्त्वाचं, पॅन्डेमिक नंतर देखील 9.2% ग्रोथ. इंफ्रास्ट्रक्चर बढ़ने के कारण रोजगार निर्माण होंगे, नए भारत का निर्माण होगा और एक प्रकार से जब तक इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट नहीं होती तब तक एम्प्लॉयमेंट पोटेंशियल खड़ा नहीं होता. इसी बात को ध्यान में लेकर इसको सर्वोच्च प्राथमिकता वित्त मंत्री जी ने दी है. मोदी सरकारच्या 7व्या अर्थसंकल्पात धोरण निश्चित करण्यात आले. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी घोषणा केली. दिव्यांगांसाठी कर सवलतीची घोषणा, पेन्शन करात सवलत, श्रीमंत सहकारी संस्थांसाठी कर सवलत, कॉर्पोरेट टॅक्स अधिभार 3% घटलाय, छाप्यात मिळालेली संपत्ती सरकार जमा होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विविध प्रतिक्रिया आल्या. अमित शहा यांनी सहकार क्षेत्र अन्यायमुक्त होऊन इतर क्षेत्राशी बरोबरी करू शकेल असं म्हटलंय. तर राजनाथ सिंग यांनी यंदाचा अर्थसंकल्प हा मेक इन इंडियाला चालना देईल असं म्हटलंय. नितीन गडकरी यांनी अर्थसंकल्प भारताला आत्मनिर्भर करेल. तर संजय राऊत यांनी जनतेला कुठलाही दिलासा नाही असं अर्थसंकल्पावर म्हटलंय. दरम्यान या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळालं तर 9 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आली. कृषी क्षेत्रासाठी 2.37 लाख कोटीची तरतूद झाली आहे. नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिलं गेलंय. कृषी क्षेत्रातील स्टार्टअपला मदत होणार आहे. तेलबिया आयात कमी करणार आहेत. तेलाच्या किमती नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला गेलाय. एक उत्पादन एक रेल्वे स्थानक योजना राबवली गेली आहे. सोबतच आरबीआयचे स्वतःचे डिजिटल चलन असेल. केंद्रीय अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलेल्या आहेत. क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यावर मोदी सरकारचा तोडग्याचा प्रयत्न आहे. क्रिप्टोकरन्सीच्या उत्पन्नावर 30% कर, अशा विविध घोषणा करण्यात आलेल्या आहेत. सोबतच कोरोना काळातील जीएसटीचे उत्पन्न वाढलंय. जानेवारी 1,40,000 कोटी जीएसटी जमा झालंय अशी माहिती समोर आली. सोबतच मोदी सरकारनं भांडवली गुंतवणूक वाढवली आहे. आगामी आर्थिक वर्षात भांडवली गुंतवणूक 7.5 लाख कोटी केली गेली आहे. आगामी वर्षात वित्तीय तूट ही 6.9% असेल. अशा केंद्रीय अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण घोषणा केल्या गेल्या. तसंच तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. जय विशेषमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.